असा खालून येणारा अनाहत चक्रापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन त्यांनी सांगितलं की अत्यंत लखलखती, अत्यंत तेजस्वी अशी ती कुंडलिनी, तो सगळा प्रवास आहे, त्या प्रवासात दिसते. तर इथे आल्यानंतर ती त्या प्राणाच्या बरोबर एकरूप होते. आणि प्राणाशी जेव्हा एकरूप होते त्यावेळी प्राणाशी एकरूप होताना आपलं शक्तीचं जे शक्ती तत्व आहे किंवा शक्ती सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य शक्तीचा लोप त्या अग्नीमध्ये करते. म्हणजे ती तिचं जे महाभूत आहे त्या महाभूतामध्ये ती तिचं विसर्जन करून घेते. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी, शक्तीमध्येच तिचं रूप त्या ठिकाणी एकरूप होऊन जातं. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राणू केवळ. तो एरवी तर नुसता तो प्राणच आहे, पण त्यावेळी कसं होतं की त्यावेळी तिला शक्ती म्हटलं जातं. असं आपण तिथे आलो, तिथे आल्यावरचा त्यांनी परिणाम सांगितला. काल जो भाग आपण सर्वात शेवटी बघितला तो, की त्याच्यामध्ये काल सांगितलं त्यांनी त्यावेळी त्या भागामध्ये त्यांनी सांगितलं की पाचही महाभूतांचा इथे नष्ट होतात, नाश होतो, ते सगळे लीन होतात, लय होतो, ते सगळेच्या सगळे संपतात. म्हणून ते सांगतात ते नाही ये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा. पक्की आटणी झाली आहे. आता इथे महाभूत नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही. हा एक टप्पा सांगितला त्यांनी आपल्याला. आणि मग ते म्हणाले तुम्हाला तरी मी एवढं का उलगडून सांगितलं, या सणंगाची घडी मी का उलगडली, ही एवढी लागलेली थप्पी आहे ती सगळी तुम्हाला उघडून का दाखवली, कारण तुम्ही ग्राहिक श्रोते आहात. मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं ऐकण्याविषयी रुची आहे, हे मला माहीत असल्यामुळे मी तुमच्यापुढे हा विषय मांडला आहे. असं म्हणून आता आपण पुढच्या श्लोकाला येतो आहोत. तर इथे युंजन्नेवम सदात्मानं योगी नियतमानसः शांतिम निर्वाण परमाम मत्संस्थाम अधिगच्छती किंवा मत्संस्था मधिगच्छती. तर तो मला येऊन मिळतो. इथे केव्हा एवम अशा प्रकारे युंजन म्हणजे सदात्मानम, नेहमीच आपल्या मनाला आत्म्याशी जोडून घेऊन, म्हणजे स्वतःला नेहमीच आत्म्याशी जोडलेलं ठेवून, नियतमानसः आपलं अंतःकरण ज्यांनी संयमित केलेलं आहे, नियत केलेलं आहे, असा जो योगी आहे तो माझं स्वरूप मत संस्थाम. आता काय करतो तर तो माझ्या ठिकाणी मत संस्थाम थांबतो, स्थिर होतो, तिथे राहतो, माझ्या इथे येऊनच राहतो, माझ्या ठिकाणी स्वतःला स्थापित करतो, त्या ठिकाणी अधिगच्छती. आणि तिथे माझ्याच ठिकाणी स्वतःला ठेवून तो कुठे येऊन पोचतो की जी परमानंदाची पराकाष्ठा आहे अशी निर्वाण परमाम, अत्यंत आनंद त्याची जी परिसीमा, ती परिसीमा ज्या ठिकाणी प्राप्त होते किंवा ती परिसीमा जिथे गाठली जाते अशी विलक्षण शांती, जी अत्यंत शांत स्थिती आहे, अशा शांत स्थितीला तो प्राप्त होतो. ते स्थान कोणतं आहे? माझ्यामध्ये येऊन राहणं. आणि म्हणाले तो माझ्यामध्ये येऊन राहतो आणि अत्यंत शांत अशा, अगदी जिला परम पराकाष्ठा असलेल्या अशा शांतीला तो प्राप्त करून घेतो. आता या ठिकाणी त्याचं वर्णन करताना आता पुन्हा पुढे चाललंय, अजून विषय संपलेला नाहीच आहे. एके शक्तीचे तेज लोपे, ऐकलं म्हणाले तुम्ही आत्ता की शक्तीचं तेज आता लोपलेलं आहे आणि शक्तीने शक्तीमध्ये आपल्याला विसर्जित करून घेतलेलं आहे. तेथ देहीचे रूप हारपे. तिथे काय होतं की देहाचा जो आकार आहे, जे रूप आहे ते रूप नाहीसं होतं. कारण का तर देह वायुरूप होतो आणि वायुरूप झालेला जो देह आहे मग तो डोळियाची माझी लपे जगाची या, तो इतका हलका आणि तो विशेष सामर्थ्याने युक्त होतो की आत वायुरूप झालेला देह हा लोकांना जर अदृश्य ठेवून त्याला वावरायचं असेल तर तो वावरू शकतो, तो आपल्या देहाला अदृश्य करू शकतो. तेथ देहीचे रूप हारपे, त्याचं रूप देहाचं त्याला टाकता येतं, सोडून देता येतं. मग तो डोळियाची माझी लपे जगाची या,
आणि जगाच्या डोळ्यात म्हणजे कोणाच्याही डोळ्यात लपून राहिलं तर तो कसा त्याला दिसेल. म्हणून ते म्हणतात की डोळ्यात लपण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी येतं. एक सिद्धी, एक अधिकार सामर्थ्य. एरवी आधिलाची ऐसे, एरवी वरून दिसायला तो पूर्वी जसा होता तसाच दिसतो. आम्हाला बाहेरून दिसताना तो काही वेगळा वाटत नाही. सावयव तरी असे, सगळ्या अवयवांनी युक्त असतो. परी वायूचे का जैसे वळिले होय, पण जसं काही वायूचंच अंग, वायूलाच आकार दिलेत, तो ते जे त्याचं पहिलं रूप होतं त्या रूपासारखाच तो दिसणार आहे. वरून त्वचेचा त्याच्यावर खोळ म्हणा की सदरा म्हणा की त्यांनी म्हटलंय तसा पातोडा घातला म्हणा, काही असेल, जो त्याच्यावर एक आवरण आहे ते शरीरावरती आमचं जसं आहे तसंच आवरण आहे. पण आतमध्ये काही नाही, आत तो वायुरूप आहे. ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा. कल्पना करा म्हणाले, तुम्हाला एक वर्णन करून सांगतो की कर्दळ आहे, आपण केळी म्हणू, तर ते जे केळी आहे तिचं वरपासनं आम्ही जर सोलत चाललो, सोपटं काढत चाललो आणि मग आतमध्ये असणारा जो जाळीदार भाग आहे तोही सोलून काढता येतो. आत काय असते, खालपासून वरपर्यंत एक पोकळी असते त्या केळीच्या ठिकाणी. म्हणाले सोलत चालला की काय होतं, ती सगळी जी पोकळी आहे ती पोकळी संपली ना, ते सोलूनच निघालं, आत काय राहिलं, काहीच नाही. तर म्हणाले जशी काही त्या केळीच्या आकाराची उभी पोकळी असावी आणि सगळं सोलत जावं, तर ती ह्या पोकळीची जर कल्पना केली तर ती जशी आकाररहित आहे तसा हा वायूनी युक्त असलेला हा जो योगी आहे तो असा वायुरूप होतो. वरून दिसायला आकार हाच आहे, परंतु म्हणून त्यांनी म्हटलं की सोलून काढलंय तरी कल्पना करा आकार आहे. तर खरं तिथे काही नाही आहे, पण तरी आकाराची कल्पना केली आहे. तसं याच्या देहात काही नाही आहे, पण वर्ण घातलेली जी खोळ आहे देहावरती, आमच्यासारखं दिसणारा देह, त्यामुळे आम्हाला तो आमच्यासारखाच दिसतो, आमच्यासारखेच हातपाय दिसतात, पण तो वायुरूप असतो. तैसे का अवयवची नभा निवडला तो. किंवा म्हणाले आकाशालाच हातपाय फुटले आहेत, तर जसं वाटेल त्या पोकळीलाच हातपाय फुटले आहेत असं जर आपण कल्पना केली तर म्हणाले जसं वाटेल तशी त्याची अंतर्गत स्थिती असते. योगामुळे त्याला तो अधिकार प्राप्त झालेला असतो. म्हणाले तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर. जेव्हा शरीर असं हलकं होतं तेव्हा त्या हलक्या झालेल्या शरीराला खेचर असं म्हणतात. खेचर म्हणजे खे म्हणजे आकाश, आणि आकाशामध्ये चर म्हणजे विहार करणारा. तो ह्या पृथ्वीतलावरून सहज आकाशात जाऊन आकाशगमन सिद्धी ज्याला म्हणतात तशी त्याला ती प्राप्त होते. हे पद होता चमत्कार पिंडजनी. जेव्हा अशा प्रकारची स्थिती, पद म्हणजे स्थान, अशा प्रकारचं स्थान जेव्हा त्याला प्राप्त होतं तेव्हा पिंडजनी म्हणजे लोकांमध्ये मोठा चमत्कार झाल्याचं लक्षात येतं की हे असं कसं शक्य आहे. असं कुणाच्याच बाबतीत घडणार नाही. जे त्याच्या बाबतीत घडलंय हा एक मोठा आपल्यासमोर घडलेला चमत्कार आहे असं म्हणाले लोक म्हणायला लागतात. तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर. हे पद होता चमत्कार पिंडजनी. लोकांमध्ये तो चमत्कार मोठा चर्चेचा विषय बनतो. देखे साधकू निघोनीच आहे. तो आपल्या मार्गाने पुढे जात असतो. मागा पाऊलाची ओळर आहे. त्याची पावलं जी आहेत त्या पाऊल खुणा राहिलेल्या असतात. कारण आता सारखं आपण बघताना एक लक्षात ठेवलंय की टप्प्याटप्प्यानी साधना पुढे चालली. सारखा तो तिघांचा बंध होता, त्या बंधांच्या माध्यमामधून त्या कुंडलिनी जगदंबेला सुषुम्नेपर्यंत आणायचं होतं, तिथून तिला आत पाठवायचं होतं, प्राणाशी एक जोडून घ्यायचं होतं. जी कुंडलिनी जगदंबा त्या सुषुम्नेच्या मार्गावरतीच आपलं मुख ठेवून झोपलेली होती. आता ती जेव्हा आपलं मुख उचलेल तेव्हा तो मार्ग मिळेल. मग त्या मार्ग मिळाल्यानंतर काय झालं, मग ती महाभूत कशी संपली, हा सगळा जो इतिहास आहे तो चाललाय. त्याच्याबरोबर काय आहे, साधना चालू आहे.
त्यानंतरची जी साधना आहे, आता 3 बंध नसतील लागत, आता गुरु सांगत असतील काही वेगळ्या प्रकारची साधना करा, ज्या पद्धतीची असेल, पण ती साधना चालू आहे. मागा पाऊलाची ओळर आहे, तेथ ठाई ठाई होय आणि मादिक. त्याची जी पावलाच्या खुणा म्हणजे त्या त्या टप्प्यावर त्याला सिद्धी प्राप्त होतच जातात, त्याला ते मिळतच जातं, तो पुढे जात राहतो, पण त्या त्या टप्प्यावर त्याला सिद्धी मिळतात. परी तेणे काय काज आपण या. इथे भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, आपल्याला त्या सिद्धींशी काय करायचंय? त्या सिद्धींची चौकशी किंवा त्या सिद्धींचं वर्णन करण्याकरता आपण नाही आहोत, आपल्याला ती कैवल्य अवस्था पाहिजे आहे. अवधारी ऐसा धनंजया. म्हणाले, हे बघ अर्जुना, लक्ष दे. म्हणाले, लोप आधी भूतत्रया देहीचा देही. आता इथे 3ही भूतांचा, म्हणजे आता आपल्याला हे पुन्हा सांगतायत असं वाटेल, वेगळा संदर्भ घेऊन आता सांगतायत ते. आता म्हणाले 3ही महाभूतांचा लोप झालेला आहे. पृथ्वी ते आप विरवी, जलामध्ये पृथ्वी विरघळून गेली. आपा ते तेज जिरवी, जलाला तेजानी नष्ट करून टाकलं, सगळा उन्हाळा केला. ती कुंडलिनी जगदंबा आपली उष्णता तिने ते सगळं नष्ट केलं. तेजा ते पवनू हारवी, जे तेज आहे कुंडलिनीच्या रूपाने त्याचं हरण पवन करतो, म्हणजे वायू करतो. हृदया माझी, हृदयाच्या ठिकाणी, अनाहत चक्राच्या ठिकाणी. पाठी आपण उरला, आपण एकला उरे. शेवटी आता हा प्राणवायू एकटाच राहिलेला आहे. परी शरीराचेनी अनुकारे. तो कसा राहिला एकटा? संबंध शरीराचा आकार धारण करून राहिला. तो प्राणवायू देहामध्ये आता आपण बघितलं की त्याचा जो देह आहे तो आता वायुरूप झालेला आहे, इतका हलका झाला आहे. आणि त्यातही वायू कोणता राहिला? हा प्राणवायू राहिला, जो देहामध्ये भरून राहिला. तोही फार थोडा काळ राहिला. साधना चालू आहे, त्या साधनेमध्ये आता जी फळं मिळत आहेत त्यामध्ये ह्या प्राणवायू रूप जे शरीर आहे, म्हणाले पाठी आपण ऐकला उरे, परी शरीराचे नि अनुकारे. मग तोही निगे अंतरे गगना मिळे. मग तोही म्हणाले त्या ठिकाणाहून निघतो, तिथेच जे आतमध्ये त्याचं वास्तव्य होतं ते लगेच तो संपवतो आणि आकाशाला गगनात जाऊन मिळतो. ते वेळी कुंडलिनी हे भाषा जाये. जेव्हा तो प्राण आहे तो इथून निघतो त्यावेळी म्हणाले आता कुंडलिनीची शक्तीमध्ये लोप पावलेली आहे, ती प्राणामध्ये एकरूप झालेली आहे. अशी प्राणात अजून कुंडलिनी संपली नाही, पण ते म्हणतात भाषा जाये. कुंडलिनी हे नाव जातं, आता वेगळ्या नावाने प्रवास सुरू होतो. ते वेळी कुंडलिनी हे भाषा जाये किंवा हे भाष जाये, हे नाव जाये. मारुत ऐसे नाम घेये. मग नाव काय होतं? तर मारुत असं नाव त्या ठिकाणी त्या कुंडलिनी शक्तीला, आता जे काही ते सामर्थ्य आहे किंवा आता जे काही ते गतिमान झालंय पुढं जाण्याकरता, त्याला नाव काय दिलं म्हणाले? त्याला जे नाव दिलेलं आहे ते नाव मारुत असं दिलेलं आहे. परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. पण त्याचं सामर्थ्य काय, त्याचं लक्षण काय, त्याचं गुणधर्म काय? तर म्हणाले एकच, की तिच्या ठिकाणी अजून शक्ती आहे. जरी शक्तीमध्ये जिरलेली असली परी शक्ती पण ते आहे, जे माणसामधलं माणूस पण असं ते जाऊन पोचलेल्या त्या गतिमान अशा वायूमधलं शक्तीपण, त्याच्या ठिकाणी ते शक्तीपण शिल्लक आहे. जवन मिळे शिवी. जोपर्यंत शिवाना जाऊन ती भेटत नाही तोपर्यंत तिच्या ठिकाणी ते शक्तीपण तसंच राहतं. मग जालंधर सांडी, हा जो बंध आहे गळ्याच्या इथे हनुवटी टेकवून केलेला, तो जालिंदर बंध सोडला जातो. ककारात फोडी, ज्या ठिकाणी हे 9ही प्राण एकत्र येऊन मिळत असतात त्याला ककार असं म्हणतात. त्या ककाराला फोडून टाकतो, म्हणजे हे जे 9 प्राण आहेत ते त्या ठिकाणी जे एकत्र होत होते आता ते प्राणच राहिले नाहीत. आता एकटा प्राण राहिलेला आहे, म्हणजे श्वास घेतला जाणारा. बाकीचे अपान व्यान उदान समान
आणि त्यांचे 5 उपप्राण. ते सगळेच्या सगळे आता नाहीत. आता फक्त कोण आहे? एकटा एक प्राण. म्हणून उरलेले 9 प्राण जे आहेत ते संपलेले आहेत. आणि ते पुढे म्हणतात की ककारात फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय. गगन कोणतं? हे मूर्ध्नी आकाश. आपण काल म्हटलं ना, हे महत आकाश आहे, मोठं आकाश आहे, मूर्ध्नी आकाश आहे. या मूर्ध्नी आकाशाच्या इथे जाऊन पैठी होई म्हणजे वास्तव्य करते. जसं पेठ म्हणतो ना, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ. पेठ म्हणजे काय? वसवलेली वस्ती जी स्थिर आहे, ती त्या नावाने ओळखली जाते. तसं या मूर्ध्नी आकाशाच्या पेठेमध्ये जाऊन ती कुंडलिनी शक्ती ज्या प्राणरूपात आहे तिने तिथं जाऊन वास्तव्य केलं. ते ओंकाराची ये पाठी, ती आता ओंकाराच्या पाठीवर पाय देत उठी. ती आता ओंकारावर पाय देते आणि ती वरती जाते, पुढे निघून जाते. कारण तिला आता कुठून जायचं आहे? त्या हृदयाकाशातून वर जायचं. तो तिचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये हृदयाशी असणारं हे जे ओंकाराच्या 3 मात्रा आणि ओंकाराचं जे स्वरूप, आता ती त्याच्याही पलीकडे निघाली. आणि म्हणून ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची ये पाऊटी मागा घातली. पश्यंती या अनाहत चक्राच्या इथे असणारं जी पश्यंती वाणी आहे ती पण मागे पडली. तिथून ती पुढे वरती निघाली. पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाचा अंतरी भरती गमे सागरी सरिता जैसी. म्हणाले पुढे काय झालं? हे जे तन्मात्रा आहेत अर्धवेरी म्हणजे हे 3 मुख्य मात्रा आणि ओंकाराची अर्धमात्रा, आकाशाचा अंतरी अवकाशामध्ये भरती गमे सागरी सरिता जैसी. म्हणाले जशा सागराला नद्या येऊन मिळतात तसं आपल्याला वाटतं. म्हणाले ही जे अर्धमात्रा आहे त्या स्थानापाशी जाऊन ती पोचलेली आहे आकाशाच्या अंतरंगात. मग ब्रह्मरंध्री स्थिरावली. इथे काय आहे? ते ब्रह्मरंध्र आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये तो विषय आलेला आहे, ऐतरेय उपनिषदामध्ये आलेला आहे की ते जीव जन्माला घालायचा आहे. सर्व देवतांनी विचारलं प्रमुख देवाला म्हणजे परमात्म्याला किंवा ब्रह्म्याला किंवा त्यावेळी ब्रह्मदेवाला, काही म्हणा, की जी कोणती देवता आत्ता घ्यायची असेल ती. तर म्हणाले आम्ही देवता आहोत, या सगळ्या सृष्टीचं नियमन करतो आहोत, तर आम्हाला तुम्ही हा माणूस इतका चांगला जन्माला घालताय, हा तुमचा प्रयोग फारच मोठा आहे. आणि जो जन्माला येणारा मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी आम्हाला जाण्याची इच्छा आहे, आम्हाला पण त्याच्या देहामध्ये स्थान द्या, असं सगळ्या देवतांनी सांगितलं. तर मग म्हणाले काय करायचं? तुम्ही कुठे राहणार? काय करणार? म्हणाले तुम्ही सांगाल तसे राहू. मग त्याप्रमाणे त्यांना देहामध्ये स्थानं दिली आणि ते देहात राहण्याची तयारी झाली. पण म्हणाले आमच्या खाण्यापिण्याची काय सोय? म्हणाले क्षुधा आणि तृष्णा या 2 गोष्टी आम्हाला संतुष्ट करण्याकरता त्या मानवाला द्या. त्या मानवाला भूक आणि तहान लागली तरच आम्हाला पण काहीतरी पुष्ट व्हायला मिळणार आहे. मग म्हणाले आता हे सगळं ठरलं, काय द्यायचं, या देवतांनी कोणत्या स्थानांवर राहायचं. मग त्या मानवाला क्षुधा तृष्णा द्यायची म्हणजे त्याला भूक लागली पाहिजे, त्याला तहान लागली पाहिजे, हे सगळं झालं. आता याच्यानंतर आता प्रत्यक्ष देवतांनी देहामध्ये प्रवेश करायचा. मग म्हणाले आता प्रवेश कसा करायचा आणि कोणत्या द्वारांनी करायचा? कारण म्हणाले आता तो मातेच्या गर्भामध्ये तयार होत असतो, तो त्याचे अवयव तयार झाले की मग त्या अवयवांच्या मध्ये आम्ही त्या जाऊन बसणार. तर म्हणाले केव्हा जाणार आम्ही, कसे जाणार आणि आम्हाला जायचा मार्ग कोणता? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की ही जी मस्तकातली हाडं आहेत आमच्या मेंदू करता संरक्षण देणारी, तर ती हाडं जी जुळून येतात तर ती आपण मोकळी ठेवू. ती जन्माला आल्यानंतर त्या मुलाची ती हाडं जुळली जातील
आणि तिथे थोडासा असा महुसर प्रदेश राहील, त्याला बारीक छिद्र पाडून तुम्ही त्याच्या देहामध्ये प्रवेश करा. त्याप्रमाणे जे देव आहेत, देवता आहेत, त्या सर्व देवता देहात ज्या ज्या स्थानावरती त्यांना प्रस्थापित केलंय त्या त्या सगळ्या स्थानावरती त्या रंध्रातून जाऊन बसल्या. त्या रंध्राला ब्रह्मरंध्र असं म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे की लहान ते बाळ, तान्हं बाळ जे असतं त्याची आपल्याकडे म्हणून टाळू भरायची पद्धत आहे की टाळू भरून 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 मग त्या मुलाची तर इथला जो मेंदूचा किंवा डोक्याचा इथला जो भाग खाली खोल गेले, आपण त्याला टाळू म्हणतो, ती टाळू मग भरून येते आणि मग हे डोकं जे आहे ते पक्क होतं. तर इथे त्यांनी सांगितलं की ह्या इथल्या ज्या देवता आहेत, पुढा तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाचा अंतरी, भरती गमे सागरी सरिता जैस्या. तर जशा नद्या सागराला जाऊन मिळतात तसे हे सगळे प्रवाह त्यांना जाऊन मिळतात. उ म हे सगळे प्रवाह म्हणजे ओंकाराचे. मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, मग ती इथे ही वरचं स्थान आहे आतल्या बाजूनी, तिथे ब्रह्मरंध्रामध्ये ती स्थिरावते. सोहम भावाची या बाह्या पसरुनी, ती तिचे हात पसरते. ते हात म्हणजे कोण आहेत की सहा अहम, तो जो परमात्मा आहे तो मीच आहे. तत्वम असी, ही जी भावना आहे, ही जी भूमिका आहे, ही त्या शक्तीकडे येते. ती शक्ती त्या स्थानावरती सोहम भावामध्ये येते. भावाची या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. म्हणाले परमात्मलिंगा ते कशी आहे, ती शाळुंक आहे. तो जो आपण काल पहिल्या दिवशी बघितलं ना की तो वटेश्वर का झाला चांगदेवांचा, आपण चरित्र पाहत होतो ज्ञानदेवांचं. त्या चरित्रामध्ये आपण पाहिलं होतं की एक मोठा भक्त किंवा एक मोठा अधिकारी पुरुष ज्याला आपला विद्येचा गर्व झाला होता, त्याच्या शिष्यांनी जेव्हा त्याच्याकरता निर्माण केलेलं रोज पार्थिव शिवलिंग तयार करून तो पूजा करायचा ना, तर त्या दिवशी थोडा कंटाळा झाला, थोडं मागे पुढे झालं, आळस झाला आणि ते पार्थिव शिवलिंग बनलेलं नव्हतं. आता ती माती काढून ठेवली नव्हती, काही नव्हतं. दुसऱ्या दिवशीच्या शिवलिंगाची तयारी आदल्या दिवशी व्हायची, त्या शिवलिंगाची काही तयारी केली नव्हती. हे दोघेही घाईघाईने ते भाऊ आले, त्यांनी पटदिशी माती घेतली, त्या मातीचं शिवलिंग तयार केलं. माती नाही घेतली, ती वाळू घेतली, त्या वाळूचं शिवलिंग तयार केलं. आणि ती वाळू आहे ती घसरती, तर ती घसरती वाळू ते जी पिंडी आहे ती धरून ठेवणार नाही, म्हणून त्यांनी ती वाळू घसरू नये म्हणून ती जी पिंडी आहे तिच्यामध्ये आपल्या गुरुजींची वाटी आणून ठेवली की ज्या वाटीमुळे ती वाळू त्याला पकडून राहील. आणि ते शिवलिंगावरती मग वरती पुन्हा वाळू घालून थोडीशी माती बिती लावून ते सगळं बरोबर करून ठेवून दिलं. गुरुजींनी ओळखलं होतं काय झालं आहे ते. आणि मग ती परत आले, ती कथा सगळी आपल्याला माहिती आहे. त्यांना जेवायला वाढलं, मग ते वाटी कुठे आहे माझी जेवणाची, त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं मला माझी रोजची वाटी वाढत द्या तुपाची. आता ते गेले तिथे शिवलिंगाच्या इथे ती वाटी काढून आणायला, कारण पूजा झाली होती, आता काय ठीक आहे. वाटी काढायला गेले तर ते वाटी कुठे निघते, ती वाळू नाही, ते सगळं पक्क झालं शिवलिंग. मग ते घाबरले, गुरुजींना येऊन सांगितलं, म्हणजे आपल्या गुरूंकडे येऊन बोलले, म्हणजे चांगदेवांना त्या शिष्यांनी सांगितलं की हे असं असं झालं आहे, आमच्याकडनं चुकलं, तर तुम्ही आम्हाला क्षमा करा. चांगदेव म्हणाले ठीक आहे, मला घेऊन जा तिथे. तिथे आले, त्यांनी पाहिलं हे साधं वाळूचं लिंग आज केलेलं होतं त्यांनी, तर ते पक्क झालं आहे, स्थिर झालं आहे. म्हणजे जे पूर्ण शिवलिंग असतं त्या शिवलिंगामध्ये ती जी पिंडी आहे त्याच्यावरचा जो गोलाकार भाग आहे तो विशेषत्वाने मानला जातो. उद्याला मी ज्ञानदेवांचा एक अनुभवाचा अभंग आपल्या इथे घेऊन येईन, तो आपण वाचूया. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं दर्शन कशाचं होतं, त्या शाळुंकेचं होतं. ती जी पिंडी आहे ती पिंडीच ह्या जगाच्या ठिकाणी किंवा ह्या कुंडलिनीच्या ठिकाणी किंवा हे प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांचं प्रतिकरूप ती आहे. म्हणून ते म्हणतात परमात्मलिंगा धावोनी अंगा घडे. त्यांनी काय केलं, ती जी शाळुंक आहे तो शाळुंकेच्या ठिकाणी
ती धावतीये, ती शक्ती जातीये अंगाघडे, आणि तिने त्याला स्पर्श केला किंवा एकरूप झाली त्या शिवाच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याशी, त्या शिवरूपाशी, त्या ठिकाणी असलेली जी शाळुंक आहे तिच्याबरोबर ही जी शक्ती आहे, जी प्राणवायूच्या रूपाने, प्राणाच्या रूपाने थेट वरपर्यंत आली आहे. बाकी सगळा प्राणवायू जिथल्या तिथे आपण पाहिलं मागे की तो पण तिथल्या तिथे जिरून गेला, जिथे आहे तिथे देहाचा आकार घेऊन. आणि आता जो शक्तिरूप प्राण आहे तो प्राण तेवढा प्रवास करून पुढे आलाय, जिच्यामध्ये अजून कुंडलिनीचं किंवा त्या शक्तीचं सामर्थ्य आहे. आता ती शक्ती कुणाला भेटायला आली आहे? शिवाला. आणि म्हणून ती शिवाला तिथे भेटतेय. म्हणून ते सांगतात इथे की सोहम भावाची या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी अंगागडे. त्या परमात्म्याच्या त्या प्रतीकापर्यंत, त्या शिवरूपापर्यंत, हे सगळं आपल्याला काव्यात्मक धरायला पाहिजे. डोक्यात काय अशी पिंडी नाही आहे आतमध्ये. डोक्याच्या आतमध्ये शिव हा त्याच्या सामर्थ्याने युक्त आहे, ते त्याचं तिथे सामर्थ्य आहे. यांनी फक्त काव्य म्हणून लिहिताना त्या काव्यात्मक भाषेमध्ये विषय मांडला आहे. धावोनी अंगाघडे, तिथे शिव आणि शक्ती एकरूप होतात. तव महाभूतांची जवनिक फिटे. त्यावेळी म्हणाले तिथे गेल्यानंतर ही जी पंचमहाभूतं आहेत त्यांचा पडदा, जवनिक पडदा दूर होतो. मग दोहासीही होय झटे. त्यावेळी शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होतं. म्हणजे पंचमहाभूतात्मक देह, पंचमहाभूत, पुन्हा मागे गेलो की त्रिगुण, पुन्हा त्याच्या मागे गेलो की अव्यक्त, इथपर्यंत त्या शक्तीचा पसारा. आपण तो विषय घेतला नाही, वाटला तर आपण पुढच्या वेळी तो घेऊ. म्हणजे वाचताना की कसं ऐक्य होतं, तर त्याची एक साधी गोष्ट आहे. जगाच्या निर्मितीची बाजू जर आपण पाहिली तर परब्रह्म, त्यानंतर मूळ प्रकृती ही जगदंबा, कुंडलिनी जगदंबा, की जी सगळ्या सामर्थ्याने युक्त आहे. तिच्यानंतर या जगाला बीज रूपामध्ये तिने अव्यक्ताच्या ठिकाणी ठेवलं आहे, बीज भावाला आणून. कारण कसं आहे, ही सगळी झाडं निर्माण करायची आहेत, सगळ्या वनस्पती निर्माण करायच्या आहेत, नद्या निर्माण करायच्या आहेत, डोंगर निर्माण करायचे आहेत, माणसं निर्माण करायची आहेत. ह्या सगळ्यांचं काय आहे? हे सगळं तिथे आहे त्या अव्यक्तात. पण व्यक्ततेला न आलेलं म्हणजे बीजाच्या रूपात आहे. ते बीज जसं एखादं पुस्तक आहे, त्याचं डिजिटायझेशन केलं, त्याचं मायक्रोफिल्मिंग केलं, म्हणजे त्या पुस्तकापेक्षा छोटंसं झालं ना एकदम, आणि ते आम्ही सांभाळलं. तसं ही मूळ प्रकृती त्या अव्यक्तामध्ये या सगळ्यांना सांभाळते. त्या अव्यक्तापासून काय निर्माण होतं? विश्वव्यापक जाणीव, विश्वव्यापक जाणीव निर्माण होते. त्या जाणीवेतून काय निर्माण होतं? स्वरूप अहंकार निर्माण होतो, की जो वैश्विक अहंकार आहे. प्रत्येक वस्तूला त्याची जाणीव आहे, प्रत्येक झाडाला त्याचं अस्तित्व आहे, प्रत्येक दगडाला त्यांनी कसं असावं ह्याचं त्याला ज्ञान आहे. सुप्त रूपामध्ये चैतन्य तिथे आहेच. त्यामुळे ते जे दगड असो, प्राणी असो, नाही तर वृक्षवेली असो, नाही तर पक्षी असो, त्यांना जेवढी आवश्यकता आहे तेवढं ज्ञान त्यांना आहे. पण दगडाला काय ज्ञान आहे? दगड होऊन राहण्याचंच ज्ञान आहे. कारण दगड हा दगड होऊन राहिला आहे. त्या दगडाने जर स्वतःला विस्कळीत करून घेतलं असतं तर तो दगडाच्या रूपाने घट्ट राहिलाच नसता. आपण कसं म्हणतो, आमचा सह्याद्री म्हणजे काय, काय खडक आहे, काय त्याच्यामध्ये जबरदस्त कठीणपण आहे. तर हे कुठून आलं? हे दगडाचं दगडपण जे आहे तेच त्याच्या ठिकाणी असणाऱ्या, ते भरून राहिलेला जो अंतर्यामी आहे, भरून राहिलेलं जे ईश्वरी स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं तो गुणात्मक आविष्कार आहे. त्या स्वरूपाचं ते प्रकटीकरण आहे. की दगड दगड, आता भिंत आहे, आम्ही पुष्कळ बांधली हो, पण ती बांधलेली भिंत बांधल्यासारखी राहिलीच नाही तर आम्ही काय करणार? तिने जर ठरवलं की मला इथं राहायचंच नाही आहे, मला पडायचंच आहे, तिथे राहायचंच नाही, असं जर भिंतीने म्हटलं तर काय करणार?
असं होत का नाही? त्याचं कारण ते जे परमात्म तत्व आहे त्यांनी प्रत्येकाला एका नियमात बांधलेलं आहे. सगळी सृष्टी त्यांनी बांधून टाकलेली आहे नियमात, आणि त्यामुळे त्या शिस्तीत सगळी सृष्टी व्यापार करते. आता ही जी सृष्टी आहे ही त्या ठिकाणी त्या अव्यक्तामध्ये बीजभावानी गुणधर्मात आहे. आणि ही सृष्टी हा जो तिचा महत म्हणजे सर्वदूर पसरलेलं ज्ञान आणि अहंकार. अहंकार म्हणजे काय? तर अहंकार म्हणजे त्याला त्याचेपणाची जाणीव. म्हणजे झाडाला झाडपणाची जाणीव आहे, लोखंडाला लोखंडपणाची जाणीव आहे, सोन्याला सोनेपणाची जाणीव आहे. सोनं सोनं म्हणून राहतं. घरामध्ये आपण दागिने करून आणले सोनारांच्याकडनं, घरी आणले, सगळ्यांना दाखवले, ते म्हणाले काय तुमची सोनारांची कारागिरी हो, फार सुंदर त्यांच्याकडे कला आहे घडवण्याची, असं तसं सगळं कौतुक झालं. दागिने ठेवून दिले, झोपलो आपण, आनंदात झोपतो. आपल्याला काय असं वाटत नाही हे सोन्याचे दागिने लोखंडाचे झाले तर? असं कधी होतच नाही ना. कारण सोनं सोनं भावानी राहतं, लोखंड लोखंडच भावानी राहतं. हे जे त्याचे गुणधर्म त्यांनी सांभाळायचे आहेत ते कोण सांभाळतो? त्याच्यामध्ये असणारा जो सुप्त परमात्मा आहे, त्याच्यामध्ये आत असणारं जे सुप्त चैतन्य आहे, आमच्या दृष्टीने सुप्त आहे, त्याच्या दृष्टीने ते कार्यकारी आहे. म्हणून विज्ञानामध्ये सुद्धा ही प्रत्येक जड वस्तू आहे त्या वस्तूचा जर अगदी सूक्ष्मात सूक्ष्म शोध घेतला तर तिच्या ठिकाणी सुद्धा आत गती आहे. जसं पातळ त्याचा पापुद्रा काढला अशी कल्पना करा, आणि तो पापुद्रा जर आम्ही मायक्रोस्कोप खाली पाहिला, त्यांच्या पुष्कळ सेन्सिटिव्ह यांनी जर आपण तो पाहिला तर असं दिसतं की त्याच्या पातळ पडदा जो दगडाचा आहे त्याच्यामध्ये, त्याला लॅटिस व्हायब्रेशन म्हणतात, की त्याच्यामध्ये सारखी गती आहे. ते आतले जे कण आहेत ते कण गतिमान आहेत. त्यामुळे हे सगळं जे जग आहे ना, हे सगळं जग त्या ऊर्जेनी भरलंच आहे, त्या चैतन्यानी भरलंच आहे. ती ऊर्जा कार्यकारी होते. फक्त लक्षात दोन गोष्टी ठेवायच्या, ही कुंडलिनी जगदंबा म्हणजे ऊर्जा आहे, आणि त्याच्यामधलं चैतन्य म्हणजे परमात्मा आहे. परमात्मा ते ईश्वर रूप धारण करून त्याच्यामध्ये राहतो, आणि ही कुंडलिनी जगदंबा आहे ती आमच्या देहामध्ये शक्ती रूपाने राहते. कारण चैतन्य आहे हातामध्ये, पण इतका ताप आणि इतका अशक्तपणा मनुष्याला आलाय की तो म्हणतो मला हात काही उचलून ठेवत. चैतन्य नाही असं नाही, हातात चैतन्य आहे, देहात चैतन्य आहे, पण देहात शक्ती नाही आहे, बळ नाही आहे तिचं. आणि आपण व्यवहारामध्ये सुद्धा जे इथे सूत्र म्हणून सांगितलंय ते काय सांगतात? आपण म्हणतो की नाही हो, हे सगळं काम काय अगदी प्राण प्राण म्हणजे अगदी शक्ती माझ्या अंगात राहिलीच नाही, काही बळच राहिलं नाही. असं वाटतं जसं काही आपले प्राण अगदी हे झाले, निस्तेज झाले. म्हणून आपल्याकडे व्यवहाराच्या पातळीवर ती कुंडलिनी जगदंबा प्राणाच्या रूपाने ओळखली जाते. आत्ता आपला तो विषय नव्हता, पण आता आला म्हणून आपण ओघात मांडला. आपला विषय आत्ता याच्याकरता होता की ही जी पंचमहाभूत आहेत त्याचा पडदा फिटतो, म्हणजे सुटतो, दूर होतो, बाजूला होतो. तर म्हणाले जवनिका फिटे, पडदा सुटतो, मग दोहीही होय झटे. मग ते चैतन्य आणि ती शक्ती हे एकरूप होतात. या जगामध्ये, या तत्वज्ञानामध्ये मारामारी कशाची असेल तर हीच आहे की देहामध्ये चैतन्य आणि शक्ती कसे राहतात, कुठे राहतात, कसा व्यवहार करतात. कारण शक्तीचं शक्ती पण परमात्मा तिच्या मागे असल्याशिवाय होऊ शकत. आणि परमात्मा या जगामध्ये हे प्रकटीकरण आविष्कार जे दाखवतो ते कसे दाखवू शकतो? जर का शक्ती त्याच्या मागे असेल. शक्ती नसेल तर देहात प्राण आहे, माणसाला पॅरालिटिक स्ट्रोक आला आहे, त्याच्या शरीरात प्राण आहे, उजवा हात हलतोय पण डावा हात हलत नाही, काय करणार? शक्ती कार्यकारी नाही आहे. त्या ठिकाणी चैतन्य आहे,
त्यामुळे दोघांनी एकमेकांना धरून राहावं लागतं. नुसतं चैतन्य असून भागत नाही, नुसतं चैतन्य काही करू शकत नाही, नुसती शक्ती काही करू शकत नाही. त्यामुळे शक्तीच्या मागे चैतन्य आहेच, चैतन्याच्या मागे शक्ती आहेच. फक्त जेव्हा अधिक कार्य चैतन्याचं असतं तेव्हा शक्ती ही फक्त त्याच्या मागे आधार म्हणून उभी असते, आणि इकडे शक्ती जेव्हा कार्य करत असते तेव्हा हा जे चैतन्य तत्व आहे ते आधार म्हणून उभं असतं. आता ते म्हणाले अशी ही दोन तत्व शिव आणि शक्ती, प्रामुख्याने शिव म्हणून कार्य करणारी आणि प्रामुख्याने शक्ती म्हणून कार्य करणारी, देहाला चालवणारी ही तत्व देहामध्ये आता त्यांच्या निखळ रूपात एकत्र आली. नाही तर एक आहेतच ना, हात हल्ला म्हणजे एकच आहे. चैतन्य आणि शक्ती हात हल्ला याचा अर्थच एक आहे. घरापासून इथपर्यंत आलो, पायऱ्या चढून वर आलो, इथे येऊन बसलो, दोघं एकत्र आहेतच. पण मग काय शिवशक्तीला एक करायचं आहे? त्या निखळ शिवाला आणि त्या निखळ शक्तीला देहामध्ये पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू. त्यांनी म्हटलंय आकार वरून दिसायला ही देहाची खोळ अशीच, ती अशीच ठेवून त्याच्या आतमध्ये ती शिव आणि शक्ती एकरूप करणं म्हणजे हा पांचभौतिक देह आहे. ह्या पांचभौतिक देहामधल्या ह्या 5 महाभूतांनी मिळून या देहात जी महाभूत कार्यकारी झाली आणि त्यांनी हा देह या वेगवेगळ्या संस्थांनी चालवला, की पचन संस्था आहे, आमच्या डोळ्याला पाहता येतं, ही दृष्टी संस्था आहे, कानाला ऐकता येतं, ही श्रवण संस्था आहे. अशा अनेक संस्था की ज्या देहामध्ये कार्यकारी आहेत, त्या सगळ्या संस्था चालवल्या जातात ह्या पंचमहाभूतांच्या बरोबरचे त्रिगुण आणि त्यांच्या मागे असणारा हा शिव आणि शक्तीचा जोरदार पाठिंबा. आता ते म्हणतात की हा पंचमहाभूतांचा देह आता पंचमहाभूतांचा नकोच आहे, याच्या आतमध्ये कार्य केलं जातं ज्या पंचमहाभूतांनी ते पण नकोच आहे. मग काय पाहिजे? ती मूळ रूप पाहिजे. कारण त्याला काय मागायचंय? मोक्ष. त्याला काय मागायचंय? कैवल्य. त्याला मागायचंय स्वस्वरूप. देहाचा आकार हा आहे, पण कुंडलिनी योग म्हणतं हा आकार वरून आहे, पण आतून फक्त शिवशक्ती पाहिजे ना, शिवशक्तींची एकरूपता पाहिजे ना, अशी होईल. आणि म्हणून ह्या देहाने ह्या पंचमहाभूतांच्या साह्याने जी आता देहात राहिली पण नाहीत, त्या पंचमहाभूतांनी पिंडे पिंडाचा ग्रासू, पिंडानी म्हणजे ह्या देहानीच, पिंडाचा म्हणजे आतमध्ये. आता आपण शंकराची पिंडी का म्हणतो ते पण आता आपल्याला कळेल, देहाला पिंड का म्हणतो ते पण आपल्याला कळेल. आकार आहे शिवाची पिंडी, आकार आहे. कशाकरता आकार स्वीकारला? या जगाची उत्पत्ती. इथे नाथ संप्रदायामध्ये त्यांचं आराध्य दैवत शंकर असल्यामुळे हा जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक कोण आहे? शंकर आहे. आता वैष्णवांच्याकडे काय आहे? जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक कोण आहे? विष्णू आहे. म्हणजे जो तो जी आराध्य देवता आहे ती जी आकाराला आलेली आहे तीच ह्या उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे असं म्हणतात. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की हा जो पिंड, जे देहाच्या करता पिंड, पिंड म्हणजे आकार. आता हा शिव एक आकार घेऊन आहे म्हणून आकार म्हणून त्याला पिंडी म्हटलं. आणि इथे पण हा जो देह आहे तो निर्माण करण्याकरता एक पिंड आहे. पिंड कशाचा आहे? तो स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. हे सगळे आता संपले, हे आता काही राहिले नाहीत. त्याचं जे पिंड पण आहे ते पिंड पण संपवलं. कशाच्या आधाराने संपवलं? ह्या पंचमहाभूतांच्या आधारानेच पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांना संपवून टाकलं. आता ते सांगतात इथे काय झालं? देहात चाललंय, हे सगळं डोक्यात चालू आहे. हे मूर्धनी आकाशाच्या आतमध्ये आता जिथे शिव आहे तिथे शक्ती जाऊन पोचली आहे. तिथे गेल्यानंतर जे काही पंचमहाभूतांचा
जो काही एक अडसर असेल की तो कोणता असेल, अविद्या रूप पण असेल, काय माहिती आपल्याला की प्रत्यक्ष त्यांच्या साधनेमध्ये शेवटचा अंतराय किंवा शेवटचा अडथळा तो पडदा काय असतो माहिती नाही. आता देवीच्या स्तोत्रामध्ये आपण म्हणतो, या देवी सर्वभूतेषु माया रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. की ती माया रूप आहे, म्हणजे शेवटचा मायेचा जो मध्ये असणारा पडदा आहे, माया म्हणजे अविद्या, त्या अविद्येचा पडदा, इकडे शक्ती इकडे शिव, तो पडदा बाजूला झाला, म्हणजे त्या पंचमहाभूतांचा पडदा बाजूला झाला. तव महाभूतांची जवनी कपिटे, तो पडदा बाजूला होतो. मग दोहीसी होय झटे, झटे म्हणजे ऐक्य, मग शिव आणि शक्ती यांचं ऐक्य होतं. तेथ गगना सकट आटे समरसितीये. आता इथे गगन पण शिल्लक राहत नाही. तिथे आपण बघितलं की नाही, पाचही महाभूत जातात. पाचही महाभूत जातात तोपर्यंत काय होतं, तोपर्यंत शब्द तन्मात्र संपवला होता. आकाशाचा तन्मात्र शब्द आहे, पृथ्वीचा तन्मात्र गंध आहे, जलाचा तन्मात्र रस आहे, अग्नीचा तन्मात्र रूप आहे, वायूचा तन्मात्र स्पर्श आहे, तसा आकाशाचा तन्मात्र शब्द आहे. तर तिथे त्यांनी काय सांगितलं, हो ह्या अनाहत चक्राच्या इथे आत्तापर्यंत ओंकाराचा एवढा नाद येत होता, त्या नादातून त्या ओंकाराची अक्षरं रेखाटली जात होती, आता कसं रेखाटणं होईल, आता हे रूप आटून जाईल. कारण रूप कुणामुळे, अग्नीमुळे. ती अग्नी म्हणजे ती कुंडलिनी जगदंबा आता त्या प्राणामध्ये जिरून गेली आहे आणि तिने आपली शक्ती त्या शक्तीमध्ये टाकली आहे. आता रूप संपलं, आता रूप आटलं, त्यामुळे तुम्हाला यातलं काही दिसणार नाही. हे सगळं वर्णन आपण बघितलं त्या ठिकाणी. तर तिथे शब्द तन्मात्र वेगळा वेगळा अशा अर्थाने की एका पातळीवर त्याचं वर्णन आहे. फक्त आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आपण बघायचं की त्या स्थानापर्यंत प्रगती कशी झाली. पाच महाभूत आटली, शब्द तन्मात्राचं आता फारसं सामर्थ्य तिथे उरलं नाही, पण अजून सगळं संपलं नव्हतं. त्यांनी जसा शब्द वापरलाय ना की त्या शक्तीला चिकटून कोण आली, बुद्धीची, एक केवळ संस्कार, पुळिका सुद्धा म्हटलं नाही, बुद्धीची पुळिका विरे ती संपली, पण तिचा नुसता तिचा स्पर्श झाला त्या चैतन्याचा म्हणजे त्या शक्तीचा. आणि ती शक्तीला स्पर्शलेलं हे जे बुद्धीचं जे काही थोडंसं स्वरूप असेल ते जाणीवेच्या रूपाने पुढं गेलं असं त्यांनी सांगितलं. आता सगळं सगळं एकेका टप्प्यावर सुटलंय. इथे त्यांनी सांगितलं आता सगळं सुटलंय, त्यातलं आता काही राहिलं नाही. आता इथे काय सांगितलं की ती ज्या त्या मूर्धनी आकाशात आलेली आहे, ते जे मूर्धनी आकाश आहे त्या मूर्धनी आकाशामध्ये असणारा तो जो गगनाचा भाग आहे तो पण संपला. म्हणजे काय झालं, उरलं सुरलं महाभूताचा आविष्कारही संपला. आटे समरसी तिये, एकरूप झाले ते. पै मेघाचेनी मुखी निवडला, समुद्र का ओघी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पेया. एक दृष्टांत दिला, म्हणाले समुद्राचं पाणी, उन्हाने ते पाणी त्याची वाफ झाली आहे, आकाशात गेलं आहे, ढगांच्या रूपाने वरती राहिलं आहे, पाऊस पडला आहे, निरनिराळ्या ठिकाणी एक तर नद्यांमध्ये तरी पडेल, नाहीतर प्रत्यक्ष समुद्रावर पडेल. तर समुद्राचं घेतलेलं पाणी मेघ वर घेऊन गेला आणि त्याच मेघाने ते पाणी पुन्हा समुद्राला देऊन टाकलं. तेवी त्याच प्रकारे पिंडाचे निमिषे, पिंडाच्या साह्याने, पांचभौतिक देहाच्या साह्याने, पदी पद प्रवेशे, पदी शिवपदी कैवल्यपदी, पद प्रवेशे हा त्या ठिकाणी जाऊन हा जो जीव आहे तो त्या ठिकाणी जाऊन प्रवेशतो. कारण का, आता तो जीव नाही राहिला, आता तो पण असंच तत्व झाला, तो त्या शिवतत्वाला मिळण्याकरता समर्थ झाला. पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा, ते एकत्व होय तैसे, त्याप्रमाणेच हे एकत्व शिव आणि शक्तीचं हे पंडुकुमारा आहे. म्हणजे काय, मूळ त्या शिवाचंच सगळं आहे. मेघाच्या रूपाने ते शक्तीत गेलं, त्या शक्तीने इतकं या देहाचं कार्य केलं,
चालवत राहिलं ना, आम्ही किती जन्म घेतले माहीत नाही, त्या सर्व जन्मांच्या मध्ये तीच आम्हाला चालवते. हे त्या चंद्रामृताच्या तळ्यातली शक्ती घेते, त्या सूर्यकुंडात आणून पडतीये, ती येऊन पडली की तिथे ती भस्म होते, ती भस्म झाली की आमचा सगळा व्यापार चालतोय, आम्ही सगळा व्यवहार त्या ऊर्जेवर करत राहतो. आणि आत्तापर्यंत तिने काय केलं होतं, हे जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य प्राप्त होण्याकरता जी सुषुम्ना नाडी आहे तिच्या इथेच आपलं तोंड ठेवून दिलं होतं आणि तिने तिला बंद करून ठेवलं होतं ते द्वार. आता ते द्वार उघडलं. म्हणून ते म्हणतात की आता जसं समुद्राचं पाणी मेघात आणि पुन्हा मेघाचं पाणी समुद्रात, तसं परमात्म्यापासूनची निघालेली कुंडलिनी जगदंबा शक्ती या सृष्टीला निर्माण करणारी पुन्हा परमात्म्याशी येऊन पोहोचली. आणि त्यांनी सांगितलं की तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. हे त्यांचं एकत्व त्या मेघ आणि सागराच्या जलासारखं आहे. आता दुजे हन होते की एकची हे ऐते ऐसिये विवंचने पुरिते पुरेची ना. आता म्हणाले हे दोन वेगळे होते का हे दोन एक आहेत, याची चर्चा करायला आता द्वैत शिल्लक राहिलं नाही. आता दुजे हन होते, दुसरेपणाने ते वेगळे होते का ऐसे जे नाही चुकलं की एकची हे आई ते का ते दोघे एकच होते, ह्याचा विचार करायचा आता संभ्रम राहिला नाही. ऐसिये विवंचने पुरते उरेची ना, याचा विचार करायला सुद्धा द्वैत शिल्लक राहिलं नाही. इतके ते शिव आणि शक्ती मिसळून गेले. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे हो जो होय तो होऊनी ठाके. गगनामध्ये गगन म्हणाले आकाशामध्ये आकाशाचा लय करायचा, म्हणजे ह्या मूर्ध्नी आकाशामध्ये जो लय होणार आहे तो ह्या त्याच्या ठिकाणी असणाऱ्या आकाशाचा लय आहे. तर म्हणाले इथे हा जो लय गगनाचा गगनामध्ये, म्हणाले हे दुसरा आणि हे जे आहे हे चिदाकाश. आता हे पहिलं गगन जे आहे तो चिदाकाश किंवा दुसरं गगन जे आहे त्या गगनात दुसरं गगन, म्हणजे जे गगन म्हणजे आमच्या ठिकाणी असणारं. आता चिद आकाश म्हणजे काय, चैतन्याची व्यापक. चित म्हणजे चैतन्य, चित म्हणजे जी जाणीव, चित म्हणजे ज्ञान, अशा अनेक अर्थाने शब्द येतो. पण आता आपल्याला चित म्हणजे चैतन्य. या मस्तकामध्ये इथे जे त्या शिवरूपानी चैतन्य आहे त्याला काय म्हटलंय त्यांनी, चिदाकाश. त्याचं तिथे चिदाकाश आहे. त्या चिदाकाशामध्ये आता काय झालं, मूर्ध्नी आकाश. मूर्धी म्हणजे सर्वात वरचं श्रेष्ठ, मस्तकाच्या वरच्या टोकाचं. लया जाये, त्याचा लय होतो. ऐसे जे काही आहे. आता हे काय होतं, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले इतकं तुम्हाला मी शब्दाची फोड करून सांगितलं खरं, पण ते म्हणतात आता हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून ते सांगतात की ऐसे जे काही आहे, असं जे काही घडतं गगन गगनामध्ये मिळून जातं, चिदाकाशात हे मूर्ध्नी आकाश मिसळून जातं. ते अनुभवे जो होय, ज्याला त्याचा अनुभव येतो तो होऊनी ठाके. ज्याला अनुभव येतो तो तेच होतो, तो अनुभवच होऊन बसतो, शब्दात सांगता येत नाही. म्हणून तेथीची मातू, म्हणून त्या ठिकाणी घडली जाणारी गोष्ट किंवा तिथे येणारा जो आहे तो अनुभव, न चढेची बोलाचा हातू. तो अनुभव काही बोलण्याच्या हातात पकडता येत नाही. असं काव्यात्मक भाषा आहे, म्हणून ते बोलाला सापडत नाही. वाणीमध्ये त्याचं वर्णन करता येत नाही. वर्णन करण्याच्या पलीकडची ती स्थिती आहे. जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे. तर म्हणाले हा जो अनुभव आहे त्या अनुभवाने जर आम्हाला साधं शब्दात आणता येत नाही तर संवादाच्या गावात तो विषय कसा येईल. म्हणजे तुमच्याशी संवाद करून ज्ञानेश्वर माऊली म्हणते की मी तुम्हाला हा विषय कसा सांगावा, कारण मी बाकीचा विषय तुम्हाला सर्व संवाद करून सांगितला. ते म्हणतात जे जे सांगण्यासारखं होतं ते मी मोकळं करून तुम्हाला सांगितलं, काही लपवलं नाही, काही ठेवलं नाही.
माझ्या ठिकाणी सगळं जे आहे ते सरळ सरळ खुलं करून सांगितलं. पण आता ही स्थिती सांगण्यासारखी नाही आहे, म्हणून तुम्हाला संवाद मला तुमच्याशी ह्या विषयाचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की करता येणार नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वू धरी ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. नाहीतर म्हणाले आत्तापर्यंत अर्जुना लक्षात घे की कोणती गोष्ट घडली की ती मोठी रसभरीत लोकांना सांगावी हा विषय वाणीचा आहे. पण म्हणाले आता परिस्थिती अशी आहे की ही जी वाणी आहे ती जो हा अभिप्राय सांगण्याचा सार्थ अभिमान धरणारी आहे ती वैखरी पहा म्हणाले कुठच्या कुठे लांब राहिली. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा, असं जिथे वाणी मनासहित परत फिरते ती जाऊच शकत नाही, ती पोचणारच नाही, ती पोचू शकत नाही. म्हणून भ्रूलता मागिलीकडे, म्हणजे भ्रूलता ह्या आमच्या दोन भुवयांच्या मध्ये असलेली जी जागा आहे त्याच्या मागे म्हणजे आतमध्ये, तिथून त्या रेषेमध्ये आतमध्ये मकाराचेनी अंग मांडे. म्हणाले सडे या प्राण साकडे गगना येता. म्हणाले काय होतं, हे हा जो मकार आहे त्याचं आता स्थिर न मांडे, ते आता तिथे स्थिर राहत नाही. मकार म्हणजे काय, मापन. अ उ आणि म मध्ये म म्हटलं की आपले ओठ मिटतात. आणि मकाराची जी लक्षणं सांगितली आहेत आणि गुणधर्म सांगितलेत ते गुणधर्म काय आहेत. मकार म्हणजे या जगातलं मापन संपतं, म्हणजे या बुद्धीनी विचार करून विषय जाणणं संपतं. आता आपण वेळ होत आली असं म्हटलं, आता किती वाजले हो वेळ होत आली, तर मी म्हणेन झालं 6:30ला 1-2-3 मिनटं कमी आहेत. म्हणजे काय, जे ज्ञान आहे ते मापनाचं आहे. म्हणजे 6:30 वाजून 5 मिनटं झाली नाही आहेत, 6:30 वाजून 25 किंवा 6:30ला 5 मिनटं कमी नाही आहेत, मापन आहे. हा रंग हिरवा आहे म्हणजे हा पिवळा नाही, तांबडा नाही, केशरी नाही, पांढरा नाही, मापन आहे. जगातली कोणतीही गोष्ट घ्या, या झाडाला पाणी घाला हे वाक्यसुद्धा मापन आहे. जे काय मोजलं, पाणी घातलं पाहिजे, त्याला आंब्याचा रस घालायचा नाही आहे, त्याला पाणीच घातलं पाहिजे, त्याला मध घालायचं नाही आहे, पाणी घाला, मापन आहे, मोजणं आहे. म्हणजे या जगातलं जे ज्ञान आहे ते ज्ञान कशात आहे, मापनात आहे. आम्ही मोजत राहतो. या जगामध्ये 25 हा आकडा काढला याचा अर्थ 24 पण नाही आणि 25च्या पुढे कोणताही नाही, त्याच्या अलीकडे कोणताही, मापला. या जगामध्ये फक्त जगामध्ये आम्ही मापत राहतो. आणि मापनाने प्राप्त होणारं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रमेय, मोजणे. मेय म्हणजे मोजणे. आता इथे जे मापन ज्या ठिकाणी याच्या आत जे ते आहे त्याची आता मांड, त्याचं आता स्थान संपलं, त्याची आता आवश्यकता उरली नाही. सडे या प्राण साकडे गगना येता. म्हणाले जेव्हा एकटा प्राण गगनाकडे येत होता, आता पुन्हा मागे आले बरं का, आपण एका ठिकाणावर आलोय, आता पुन्हा मागे आले. आता म्हणाले गगनाकडे येताना हा जो प्राण आहे हा प्राण काय करतो, म्हणाले त्या ठिकाणी प्राण साकडे गगना येत, त्या प्राणाला संकट पडतं. पाठी तेथेची तो भासळला. भासळला म्हणजे मिळाला, त्याला ते पुढे येणं अवघड झालं, त्या गगनापर्यंत त्या प्राणाला काही येता येईना, म्हणून तिथेच मागे तो काय झाला, मिळाला, भासळला. तव शब्दांचा दिवो मावळला. आणि म्हणून आता मागचा संदर्भ लक्षात घ्यायचा आपण, म्हणजे याच्या मागच्या श्लोकात जे आपण वाचलं होतं की त्यांनी जे सांगितलं की वाचा संपली, तिथे बोलणं संपलंच आहे म्हणाले, त्याच वेळी ते मापन संपून गेलंय म्हणाले. मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आणि म्हणाले तिथेच तव शब्दांचा दिवो मावळला आणि मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आणि त्याच्याही पुढे जाऊन आकाश तत्व जे आहे त्याची पण आटणी झाली. आता एकच ओवी वाचून आपण थांबू. आता महाशून्यांचा डोही जेथ गगनासीही ठाव नाही.
तेथ तागा लागेल काही बोलाचा या. म्हणाले इथे हा महाशून्याचा डोह आहे, म्हणजे इतकं प्रचंड पाणी आहे तिथे, त्या पाण्याला इतकी गती वेग असलेलं असा डोह असणारं, अत्यंत खोल असणारं असं महाशून्य म्हणजे परमात्मा, परब्रह्म. त्याचा डोह म्हणजे त्याच्यापर्यंत जाऊन पोचण्याकरता केलेली एक कल्पना. तर त्या कल्पनेमध्ये त्याला डोह समजलाय. जेथ गगनासीची ठावो नाही, त्या महाशून्यापर्यंत आकाशालाच पोचता येत नाही. तेथ तागा लागेल काही बोलाचा या. तागा म्हणजे वेळू. म्हणाले आता ह्या महाडोहामध्ये जाण्याकरता म्हणून शब्द नावाची आम्ही हातामध्ये वेळू म्हणजे काठी घेतली, की ज्या काठीनी त्या नौकेत तो बसलाय, तो कशाचा अनुभव घेतोय, त्या अनुभवाच्या नौकेला आता शब्दांनी वल्हवत त्या महाशून्यापर्यंत, त्या डोहापर्यंत त्याला जायचंय. म्हणाल त्या शून्यापर्यंत हा काय पोचतो, तिथे गगनच पोचलं नाही, तर हा शब्दाचा वेळू म्हणजे हातात घेतलेला बांबू, की ज्याने ती नाव वल्हवायचा प्रयत्न करतोय, ज्या शब्दांनी त्या नावेतला म्हणजे हा त्या महाडोहाकडे जाणारा जो अनुभव आहे, तो अनुभव तो शब्दात आणायचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कसा आणू शकेल. आणि म्हणून आता आपण इथे थांबू. म्हणूनही आखरा माझी न सापडे, मग तो शब्दात कसा सापडत नाही त्याचा विचार आपण उद्या करू.